पंचायतचे माजी उपसरपंच सुनील सावंतकिनी यांचे देखील शुभागमन झाले। पूर्णा गावचे समाजसेवक उद्योगपती जितेंद्र भाऊ आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे। जितेंद्र बाबूराव चौधरी पूर्णा गावचे उद्योगपती समाजसेवक। चला आपण जाऊया मॅचच्या दिशेनं। जितू मामा आपलं देखील स्वागत आहे। ज्वाली कामतगर संघाचे सिनियर खेळाडू गोलंदाज भालचंद्र टावरे, फलंदाज संजय पाटील, नॉन स्ट्राईकला सुनील पाटील, गेम ऑन गंगाराम पाटील, विकी मडवी आणि नक्कीच अगदी अशोक पाटील यांच्याकडून देखील मेरी स्पोर्ट भरोडी संघाला शुभेच्छा आहेत। चला पूर्ण संघ अधिक वेळ घेत आहे आपण प्लीज। अशोक पाटील, गंगाराम पाटील आणि विकी मडवी यांच्याकडून मेरी स्पोर्ट भरोडी या संघाला शुभेच्छा आहेत। जाऊया आपण सामन्याकडे। भालचंद्र टावरे ओव्हर द विकेट नाव मानकुली वेली रोड यांच्या टोकाकडून पहिला चेंडू काऊ कॉर्नर रिझनला उडवलाय। चेंडू चाललाय एका टप्प्याने सीमा पार। संजय पाटीलच्या बॅट मधून हा पहिला चौकार। गुड शॉट, चांगली सुरुवात, अगदी धमाकेदार सुरुवात आपण पाहतोय। मेरी स्पोर्ट भरोडी संघाचा सलामीवीर संजय पाटीलच्या माध्यमातून चौकारांनी स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलेला आहे। भालचंद्र टावरे षटकातील पुढील चेंडू इथे स्क्वेअर ऑफ द विकेट, चपल क्रॉस झाले होते। शॉट फाईन लेग रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, धाव मिळेल एका धावीनी संघाची टोटल 5। पहिलं पॉवर प्लेचं ओव्हर सुरू आहे आणि आज संघनायक म्हणून राकेश टावरेच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवलेली आहे। देवा टावरे, हरिदास पाटील यानंतर राकेश टावरेला आपण संघनायक म्हणून पाहतोय अध्यक्ष चषकामध्ये। इथे हा चेंडू अगदी लाईन अँड लेंथ इथे चुकीची, पंचांचा वाईटचा इशारा आलाय। धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचलेली आहे। 6 धावा 2 चेंडू मध्ये गावदेवी पूर्णा संघ नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करतोय। इथे पावलांचा चांगला वापर, चेंडूला स्ट्रॉंग केलाय। चेंडू चाललाय एका टप्प्याने सीमा पार। संजय पाटीलच्या बॅट मधून सुनील पाटीलच्या बॅट मधून हा चौकार आलाय। क्या बात आहे। सुनील पाटील एक चांगले पंच देखील आहेत। विश्वास पाटील एक चांगले पंच आहेत। जेव्हा जेव्हा या क्रीडानगरीमध्ये स्पर्धा झालेल्या आहेत तेव्हा तेव्हा घनीचंद केनी यांनी या दोन्ही खेळाडूंना संधी दिलेली आहे। नक्की चांगले पंच आहेत, चांगले खेळाडू देखील आहेत। भरोडी गावासाठी भरपूर क्रिकेट या दोन्ही खेळाडूंनी खेळलेले आहे। मॅच बॉल आलाय का? थांबा संतोष, धन्यवाद। अगदी सीमारेषेच्या बाहेर जाणारे चेंडू रात्रीमध्ये देखील आमच्या मैदानामध्ये पुन्हा येत आहेत। नक्कीच प्रेक्षकांचं खूप खूप आभार व्यक्त करतो आहे मी आमचे अध्यक्ष गणेशदादा केनी यांच्या माध्यमातून। असं सहकार्य असू द्या। प्रेक्षकांशिवाय कुठलीही स्पर्धा मित्रांनो पूर्ण होऊ शकत नाहीये। सर्व प्रेक्षकांचा आम्ही आभार व्यक्त करतोय, धन्यवाद। 10 धावा झालेत 3 चेंडू मध्ये। इथे चेंडूला पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलाय सुनील पाटीलनं, एकाने सोडलाय दुसऱ्याने पकडलाय। 2 धावा इथे पूर्ण केलेत। चांगली रनिंग बिटवीन द विकेट। अगदी सुनील पाटील आणि संजय पाटील दोघांची बॉडी लँग्वेज आपण पाहिली तर 19-20 आहे। नक्कीच दोन्ही चांगले अगदी हिट अँड फिट आहेत। त्यांच्या शरीरावर आपण जाऊ नका, भरपूर क्रिकेट खेळलेले आहे। धावा बनल्यात 12।
अजूनही 2 चेंडू या ओव्हरचे शिल्लक आहेत. भालचंद्र टावरे इथे शॉर्ट पिच चेंडूला पोल केलाय. चेंडू चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. सीमा पार सुनील पाटीलच्या बॅट मधून या ओव्हर मधला दुसरा चौकार. चांगली फलंदाजी, चांगली सुरुवात. अगदी ज्या सुरुवातीची अपेक्षा होती ती सुरुवात या 2 सलामीवीरांनी मिरसोट भरुडी संघाला करून दिलेली आहे. 5 चेंडूमध्ये 16 धावा आलेत. त्यामध्ये 3 चौकार, 1 वाईट, 1 सिंगल, 1 डबल अशा धावा बनलेत मिरसोट भरुडी संघासाठी. प्रदीप पाटील चांगल्या लाईन मध्ये आहे. संघामध्ये प्रेम पाटील जॉईन झालाय. पुनेश पाटील एक चांगला खेळाडू आहे. इथे चांगली लाईन आणले. डॉट बॉल. भालचंद्र टावरेंचं पहिलं ओव्हर कंप्लीट आणि बिनबाद 16 अशी धावसंख्या आपण पाहतोय. यानंतर मार्कंडे कारिवली आणि ज्वाली कामतगार दोन्ही संघनायकांनी आपले ऑफिशियल रिपोर्टिंग करून घ्यायचे आणि इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला इथे नाणेफेकीला सज्ज राहायचं आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 16 आलेत. हरिदास पाटील मध्ये चर्चा सुरू आहे. बघूया भालचंद्र टावरे, देवा टावरे संघामध्ये कित्येक सिनियर खेळाडू आहेत. किशोर पाटील, महेश मलावटे संघामध्ये दिसत नाहीये. राकेश टावरे एक चांगला खेळाडू आहे. राकेश टावरेची खरी तर ओळख गोलंदाज म्हणून या गावदेवी पूर्ण संघाकडून आहे. आज संघनायक म्हणून देखील जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. बाला वय वर्ष 50+. नक्कीच 50वा वाढदिवस काही का महिन्यात आपण साजरा केलाय. अगदी बघूया बाला. संजय पाटील समोर आहेत. चला चला पूर्ण संघ प्लीज आपण वेल कमी घ्या मित्रांनो. वेलेच्या बाबतीत आपण सतर्क राहायचंय. गोलंदाज बाला इथे स्विच हिट मन बनवलं होतं आणि तसाच चेंडू आलाय बाला या गोलंदाजाकडून. चेंडू सीमापार चौकार. ज्या चेंडूची अपेक्षा केली होती तो चेंडू मात्र फलंदाज संजय पाटील साठी टाकलाय आणि त्याच्यावर 4 धावा ठोकलेत. 20 धावा झालेत 7 चेंडू मध्ये. चांगली सुरुवात. पुनेश पाटील, प्रेम पाटील, प्रकाश भगत साठी यापेक्षा काय चांगली सुरुवात असेल. आज प्रेमनाथ भोईर देखील संघामध्ये आहे. राजू भगत, सचिन पाटील चांगला खेळाडूंचा भरणा असलेला संघ आपण पाहतोय. मिरसोट भरुडी संघाला एक ग्राउंड देखील नेहमी लक्की राहिलेले आहे. गुरुदत्त चौथेरवा किडनगरी मिरसोट भरुडी संघासाठी नेहमीच लक्की राहिलेली आहे. इथे चेंडू अगदी ऑन साइडला खेळून काढलाय डीप मिड विकेट रिजनला. देवा टावरे तिसरीचा प्रयत्न आणि फलंदाज संजय पाटील. धावचीत बाद. सांघिकेश गावदेवी पूर्ण संघाच्या खात्यामध्ये फलंदाज बाद. वेलकम मनोहर जोशी. नवीन फलंदाज प्रेम पाटील आलाय. इनेट नंबर 3 वर सुरुवात चांगली होती. पहिल्या विकेटसाठी पहिल्या सलामी जोडीने अगदी 22 धावांची सलामी दिलेली आहे. 8 चेंडूमध्ये 22. यापेक्षा चांगली सुरुवात काय असेल मिरसोट भरुडी संघाला. प्रेम पाटील, श्री गणेश भरोडी रेग्युलर संघाचा एक स्टार खेळाडू. इथे अगदी पायचीची अपील केली मात्र पंचांनी ती फेटाळून लावली आहे. बॅटकट आहे. दुसऱ्या धावेसाठी सुनील पाटील चा प्रयत्न सफल. अगदी सलामीर जोडी तंबूच्या आश्रयाला. दुसरा गडी बाद मिरसोट भरुडी संघाचा 23 धावसंख्येवर.
प्रदीप पाटील आलाय. प्रेम पाटील आणि प्रदीप पाटील या आता नवीन जोडी आपण खेळपट्टीवर पाहतो. वेलकम. मार्कंडे कारिवली आणि ज्वाली कामातगार यानंतरचा पुढील सामना असेल आणि दोन्ही संघाचे सहकारी खेळाडू हलो हलो या क्रीडानगरीमध्ये दाखल होत आहेत. वेलकम महेंद्र. पंच भाऊ पाटील सर आणि सुनील म्हात्रे सर आपण या सामन्याकडे लक्ष द्यायचे. अधिक वेळ या सामन्यासाठी घेतला जातोय. पहिल्यांदा वॉर्निंग, दुसऱ्यांदा डायरेक्ट पेनल्टी अध्यक्ष साहेबांनी सांगितलेली आहे. तुम्हाला 4 ओव्हरसाठी 20 मिनिटं आहेत. पहिल्या 3 ओव्हरसाठी 15. त्यापेक्षा जास्त वेळ घेतला तर आपल्याला एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलमध्ये उभा करावा लागेल. प्रदीप पाटील आलाय. पहिला चेंडू अगदी उडवलाय. तिथे क्षेत्ररक्षक चुकलेत. चेंडू एका टप्प्याने चाललाय. हर्षलला बीट करून सीमा पार. चौकार. हरिदास पाटील नाराज आहे. नक्कीच राकेश टावरे देखील नाराज आहेत. 4 धावेनी संघाची टोटल 27. नक्कीच पम्या म्हात्रे कालवार गावचे समाजसेवक नाईक उत्कृष्ट आचारी म्हणून भिवंडी तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहेत. नक्कीच दमान दावऱ्यामध्ये असो की चाचणी स्पर्धा, अध्यक्ष चषक, प्रताप पाटील साहेबांचे एक चांगले सहकारी देखील आहेत. चौकाराने स्वतःचा अकाउंट ओपन केले. वेलकम राजू पाटील. वीर तानाजी दापोडे या संघाचे का सलामीवीर. सर आपल्याकडे 1-2 चेंडू ठेवा. 1 चेंडू ठेवा आपल्याकडे. चेंडू जमा करे. इथे दांडी गोल. विकेट टू विकेट मोठी विकेट मिळवलेली आहे प्रदीप पाटीलची. गोलंदाज बालानं जबरदस्त चेंडू. चौकाराला तर अगदी इथे पलटवार प्रत्युत्तर दिलाय. नक्कीच प्रदीप पाटीलला मात्र इथे माघारी पाठवलेली आहे. 27 वर धक्का नंबर 3 लागलाय. नवीन फलंदाज पुणेश पाटील येतोय. छोटा बॉम्ब बडा धमाका या खेळाडूने देखील आपल्या भरोडी संघासाठी भरपूर क्रिकेट खेळलेलं आहे. बाला पाटीलनं अगदी 5व्या चेंडूवर हा मोठा अडचण दूर केलेला आहे. वेलकम जितू मामा. शेवटचा चेंडू दुसऱ्या ओव्हरचा फेकण्यासाठी गोलंदाज बाला पाटील आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. बघूया पुणेश पाटील. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 16. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर चौकार. त्यानंतर मात्र 2 सलग धावचीत बाद. त्यानंतर चौकार आणि त्यानंतर प्रदीप पाटीलला बाद केलाय. पुणेसाठी अगदी पुढे येऊन चेंडूला खेळला. इथे इनफिल्डच्या आतमध्ये चांगला झेल. बॅक टू बॅक दुसरा धक्का. काय कमालीचं गोलंदाजी बाला पाटीलनं केलेली आहे. 2 मोठे हादरे दिलेले आहेत प्रदीप पाटील नंतर पुणेश पाटीलच्या रूपानं. आणि 4 बाद 27. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर मीर स्पोर्ट भरोडी. जबरदस्त झेल. प्रमोदनं झेल टिपलाय. प्रमोद मिटकर. नक्कीच देवा टावरे खुश आहेत. राकेश टावरे खुश असतील. बालचंद्र टावरे देखील खुश. कारण की 27 धावा जरी झाल्या तरी मात्र 2 महत्वाचे गडी बाला पाटीलने या दुसऱ्या ओव्हरमध्ये बाद केले आहेत. नक्कीच घनश्यामजी भोईर
यांच्याकडून देखील आम्हाला या स्पर्धेसाठी चेंडूंची व्यवस्था झालेली आहे. घनश्याम भोईर असतील, संतोष पाटील, जगदीश पाटील, संभाजी म्हात्रे यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी चेंडूंची व्यवस्था केलेली आहे. त्यांचे देखील आभार आहेत. मनोहर जोशी साहेबांचं देखील सहकार्य आम्हाला लाभलेले आहे. त्यांनी देखील 2 सायकल स्पॉन्सर केले आहेत. राकेश टावरे ओव्हर नंबर 3 मिस टाइम फटका प्रेम पाटीलचा, मात्र चेंडू सेफ लँड होतोय. 2 धावा इथे पूर्ण केली आहेत. नवीन फलंदाज शरद पाटील आलाय. शरद पाटील मध्यंतरी 2-3 स्पर्धेमध्ये अनुपस्थित होता. बघूया, शरद पाटील हा एक डावखुरा फलंदाज आहे. मिरसपट बरोडी संघाचा. प्रेम पाटीलनं खाता ओपन केलंय 2 धावींनी. संघाची टोटल 29. 13 चेंडूमध्ये 29. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रेम पाटीलला शॉर्ट पिच चेंडू होता, मात्र इथे पुलचा प्रयत्न, बॅटची कडा लागून चेंडू चाललाय डीप फाईन लेग रिजन मध्ये. 4 धावांसाठी हा नशिबाचा चौकार. 29 प्लस 4 33 चांगली टोटल आहे. कारण की 2 चेंडू मध्ये 6 धावा प्रेम पाटीलच्या बॅटमधून आले आहेत. जरी 2 विकेट बॅक टू बॅक गेले प्रदीप पाटील आणि पुणेश पाटील नंतर, मात्र प्रेमवर कुठलाही दबाव नाहीये. राकेशच्या 2 मध्ये 6, संघाची टोटल 33. बघूया प्रेम आणि राकेश टावरे संघाचे संघनायक. ओव्हर नंबर 3 चांगला चेंडू, स्विंग अँड मिस, चांगली गती, चांगली लाईन अँड लेंथ. यष्टीरक्षक किशोर पाटील, नक्कीच त्यांचे बंधू महेश दुखापतग्रस्त झाले होते. आई जोगेश्वरी जुनांदुर्ग येथे जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये महेश पाटीलला दुखापत झालेली आहे. मात्र अजूनही त्या दुखापतीतून ते सावरलेले नाहीयेत. इथे हा चेंडू दिशाहीन. सुनील म्हात्रे सरांनी जागा बदलली. नक्कीच वाईटचा इशारा केलाय. धावसंख्या 34. 4 बाद 34. ज्वाली कामतगार आणि मार्कंडे कारिवली दोन्ही संघनायक आपली रिपोर्टिंग करा आणि टॉस साठी तयार राहा. इथे देखील चांगला चेंडू राकेश टावरीची ओळख आहे. अगदी वेगवान चेंडू टाकण्यामध्ये माहीर असं गावदेवी पूर्ण संघाचा गोलंदाज. राकेशची खरी ओळख तर गोलंदाजी म्हणून आहे. फलंदाजीसाठी खूप कमी वेळेला संधी त्यांना मिळते, मात्र गोलंदाजी नेहमीच त्यांनी आपल्या संघासाठी चांगली केलेली आहे. आज संघनायक म्हणून जबाबदारी देखील त्यांच्या खांद्यावर आहे. पुढील चेंडू, हा चेंडू देखील डॉट. जबरदस्त गोलंदाजी. 3 चेंडू डॉट टाकलेत. 2 चेंडू मध्ये 6 दिल्या. 3रा चेंडू डॉट, 4था वाईट, त्यानंतर 5वा आणि 6वा डॉट टाकलाय. म्हणजे हा 3ऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू फेकण्यासाठी राकेश टावरे मानकुली वेले रोड एंडच्या टोकाकडून तयार. इथे देखील चेंडूला अगदी स्क्रीनच्या दिशेने केले सुद्धा बॅटची कडा लागून चेंडू पॉइंट रिझनला येतोय. एक सिंगल धावी. सिंगलला धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 बाद 35. 4 बाद 35. येणाऱ्या फलंदाजीमध्ये प्रकाश भगत, राजू भगत, सचिन पाटील यांचं येणं बाकी आहे. बघूया शेवटचा आणि अंतिम ओव्हर घेऊन कोण येईल. हर्षल, नक्कीच हर्षल. किशोर पाटील देखील मला वाटतं फिट नाही आहेत. हर्षलला संधी दिलेली आहे. बघूया हर्षलनं बाळ्यामामा चषकामध्ये जे 4थ्या मानकुली बी या संघाबरोबर जे धावा खर्च केलेत तिथून थोडासा दबाव घेतलेला आहे. प्रेमनाथ मालीनं नक्कीच आठवण तर करून द्यावी लागेल.
कारण की हर्षल एक चांगला गोलंदाज आहे. बघूया इथे नाईट स्पर्धा खेळतोय. समोर प्रेम पाटील आहे. शरद पाटील नॉन स्ट्राईकला आहे. 35 धावा झालेत. किती धावांचं लक्ष उभं करेल मिरस्फोट भरोडी संघ गावदेवी पूर्ण संघासमोर. हर्षल बॉलिंग ट्रॅकवर. दोन्ही संघाने घ्या पण ज्वाली कामतगार आणि मार्कंडे कारिवली. पहिला चेंडू जबरदस्त यॉर्कर. काय कमालीचा चेंडू टाकलाय. वा चांगली सुरुवात हर्षल साठी. प्रेमने आतापर्यंत आपण पाहिलेत तर 4 डॉट 7 चेंडू मध्ये 7 धावा. त्यामध्ये एक चौकार देखील ठोकलाय. हा फुलटॉस उंची मिळाली लांबी देखील मिळेल. चेंडू सीमा पार. प्रेमच्या बॅट मधून या इनिंगचा पहिला धमाका षटकार. एक्केचाळीस वर टोटल जाऊन पोहोचलेली आहे. हर्षल षटकातील पुढील चेंडू. इथे चेंडू हवेमध्ये आहे. बघूया झेलच्या खाली राकेश टावरे आणि झेल जमिनीला दान. धावा मिळतील प्रेमला 2. संघाची टोटल 43. राकेश टावरेकडून खूप कमी वेळा आपण असे झेल सुटताना पाहतोय. नक्कीच राकेश एक चांगला खेळाडू आहे गावदेवी पूर्ण संघाचा. मात्र इथे झेल त्याच्या हातातून निसटलाय. शेवटच्या शनी चेंडूवरची नजर कुठेतरी हटली होती. गती कमी केलेली आहे. चांगला चेंडू गती कमी करून चेंडूला टाकलाय. इथे चांगला अगदी प्रयत्न राकेश टावरेचा. धावा मिळतील 2 ने धावसंख्या झाली ती 45. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 45 वर मिरसोट बरोडी संघ पोहोचलाय 4 गड्यांच्या मोबदल्यात. हर्षल चांगले व्हेरिएशन आहे. चांगली विविधता आहे. पहिला डॉट टाकला. दुसऱ्यावर षटकार. तिसऱ्यावर झेल ड्रॉप. त्यानंतर हा चौथ्या चेंडूवर 2 धावा. हा पुढील चेंडू. इथे देखील चांगला चेंडू टाकलाय. चांगली गोलंदाजी केलेली आहे हर्षलनं या शेवटच्या अंतिम चौथ्या ओव्हरमध्ये. आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 10 धावा दिलेत. या इनिंगचा हा शेवटचा चेंडू. इथे देखील स्विंग अँड मिस. एक धाव कंप्लीट केले. किशोर पाटीलनं चेंडूला उचललाय. दुसरीच्या प्रयत्नात प्रेम पाटील धावचीत बाद. लेगबाईचा इशारा आलाय. धावा बनल्यात 5 बाद 46 आणि विजयाचं लक्ष 47 धावांचं गावदेवी पूर्ण या संघासमोर. मार्कंडे कारिवली आणि ज्वाली कामतगार असा पुढील सामना होईल. आपण करूया पुढील सामन्याची नाणेफेकी. घनश्यामजी भोईर आणि मनोहर जोशी संघटनेचे दोन्ही जबाबदार व्यक्ती. रविदादा पाटील आपण देखील या. चला दोन्ही संघाचे संघनायक अविभाऊ यायचं आहे. आपण ज्वाली कामतगार आणि मार्कंडे कारिवली. सुभाषजी बत्तीनी वेलकम. आमचे मान्यवर मनोहर जोशी उपाध्यक्ष आहेत भिवंडी तालुका नवीन 40+ आणि घनश्यामजी भोईर खजिनदार आहेत. आपलं स्वागत आहे टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही संघांच्या माहितीसाठी आम्ही या स्पर्धेसाठी स्पेशल कॉइन बनवलेले आहे. एका बाजूला नवीन 40+, दुसऱ्या बाजूला अध्यक्ष चषक. कोण आवाज येईल? अविभाऊ काय म्हणणं आहे? कोण बोलताय डिसाईड करा. काय म्हणणं आहे?
अध्यक्ष चषकची मागणी केलेली आहे. मार्कंडे कारिवली, सुभाष बत्तीने आणि अगेन्स्ट नवीन 40+. खूप खूप धन्यवाद घनश्यामजी भोईर आणि खूप खूप धन्यवाद मनोहरजी जोशी. नाणेफेकी जिंकली आहे हो, काय निर्णय असेल? फिल्डिंग करू. फिल्डिंग कराल. कसं वाटलं गुरुदत्त चौथाईरवा क्रीडानगरी आणि अध्यक्ष चषकाचं आयोजन? खूप चांगलं आहे आणि इथे खेळायला मजा पण येते आणि यावेळेस जरा लाईट पण मस्त बनवलेली. नक्की स्लाइड चांगली आहे. मार्कंडे कारिवली संघासमोर प्रथम आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. कोणते गोलंदाज असतील आपल्या संघामधून का ते मार्कंडे कारिवली संघाला कमीत कमी धावांपर्यंत रोखतील? रेग्युलर आहेत, तेच राहणार आहेत. जेवढा कमी त्यांना थांबवू तेवढा. संघामध्ये काही नवीन खेळाडूंचा भरणा आहे? नाही आहे, तेच आहेत. धन्यवाद. आपल्या संघाला शुभेच्छा आहेत. सुभाषजी बत्तीनी नाणेफेकी गमावलेली आहे आणि प्रथम आपल्याला फलंदाजी आलेली आहे. तर प्रथम फलंदाजी करताना कोणत्या धावा आपल्या संघासाठी सेफ असतील जॉली कामतकर संघासमोर? त्यांच्याकडे बॅट्समॅन पण चांगले आहेत. मला वाटतं कमीत कमी मला 50 बनावं लागेल. 50+ करण्यासाठी पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये कोणती अशी महत्वाची सलामी जोडी असेल ज्यांच्याकडून अपेक्षा आहेत? आता ईश्वर आहे, गजा आहे. आमचा मेन पांडुरंग नाही आज. आमचा मेन बॉलर बॅट्समॅन नाही आज. आणि ॲक्च्युली आम्ही सराव पण नाही आमचा. अध्यक्ष साहेबांनी फोन केला तुम्ही खेळा, त्यांचा मान ठेवण्यासाठी आम्ही खेळायला आलो. वा क्या बात आहे. घनीदादा केनेंच्या अध्यक्षतेच्या खाली आपण ही स्पर्धा पाहतोय. गुरुदत्त चौथाईरवा क्रीडानगरीमध्ये कसं वाटलं स्पर्धेचं आयोजन नियोजन? हमेशा जैसा 1 नंबर. वा क्या बात आहे. आपल्याला शुभेच्छा आहेत. तर मित्रांनो ब्रेकिंग न्यूज आहे. नाणेफेकी कक्षामधून जॉली कामतकर संघाचे संघनायकांनी नाणेफेकी जिंकून प्रथम घेतलाय. गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे मार्कंडे कारिवली संघाला. ऐकूया आपण चालू सामन्याचं दुसरं सत्र. समालोचन कक्षामध्ये सज्ज आहेत आमचे परम मित्र मोहनदादा भोईर. हॅलो, थँक्स. धन्यवाद कडूनजी केने. वेलकम बंडू माळी, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वेलकम प्रमोदजी म्हात्रे. पाम्याबाई आचारी, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. दमन दौरा 2023 मधून काय कमालीचं जेवण खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालं, रुचकर आणि स्वादिष्ट पद्धतीचे जेवण खऱ्या अर्थाने त्यांना आम्हाला त्या ठिकाणी दिलं, ते आमचे पम्याबाई या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहेत. मार्कंडे कारिवली संघाचा कॅप्टन तुम्ही देखील आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. कारिवली संघाचा कॅप्टन सुभाषजी बत्तीने आपण थोडंसं ऑर्गॅनिक कमिटी संपर्क आहे. आणि बॅक टू नाम क्रिकेट जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये जबरदस्त आपण सामना पाहतो. एका बाजूला मीर स्पोर्ट्स भरोडी विपक्ष गावदेवी पूर्णा. विजयाचं लक्ष्य 47 धाबांचं, 46 धाबा झालेली आहेत. पूर्णा संघाची सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होते. डावखुरा फलंदाज देवा टावरे, नॉन स्ट्राईकला हरिदास. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटकाताना गोलंदाज विश्वास पाटील. वैयक्तिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटकाताना गोलंदाज विश्वास पाटील. विजयाचं लक्ष्य आहे 47 धाबा हे चेस करायचे टार्गेट आहे. आणि या धावा चेस करण्यासाठी सलामी जोडी पूर्ण संघाची आपण पाहतोय. देवा टावरे आणि हरिदास. चला प्लीज थोडंसं सामन्याला देखील आपण उशीर करू नका, विलंब करू नका. पंचांना विनंती असेल की आपण लगेच सुरुवात करायची. गोलंदाज विश्वास. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटकात आलं तो विश्वास. लेफ्ट हँड ओके. चालू सामन्यामधून क्षेत्ररक्षक प्रेमनाथ भोईर तुम्हाला देखील एक सुवर्ण संधी असेल. पहिला चेंडू पेस करताना कमालीचा पटका. झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं, आयुष्यमान भावाचा आशीर्वाद. पहिल्या चेंडूवर मोठा फटका पण निश्चित पहिला चेंडू ऑन साईडला जातो. क्षेत्ररक्षक देखील दक्ष होता, मात्र त्या क्षेत्ररक्षकाला तो चेंडू व्यवस्थित कॅरी करता आला नाहीये. झेल धरणीला दान होतोय.
प्रयत्न मात्र अतिशय चांगले आपण पाहिल्या. एफर्ट्स उत्तम होता, त्यांची पराकाष्ठा निश्चित त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. आणि पहिल्याच चेंडूवर मात्र जीवदान प्राप्त देवा टावरे याला. 2 धावा कंप्लीट झाले त्याच्या माध्यमातून. सेफ आहे. पुन्हा एकदा गोलंदाज विश्वास. या ठिकाणी मात्र चेंज ऑफ पेस थोडंसं परिवर्तन जे आपण पाहिलं होतं. चेंडूची गती थोडीशी कमी केली होती आणि खऱ्या अर्थाने चेंडू येण्याच्या अगोदर बॅट रिलीज झाली. या अनुषंगाने चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधल्यानंतर पहिल्यांदा देवा टावरे याला एक निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज विश्वास पाटील पुन्हा एकदा सज्ज. लेफ्ट हँड ओव्हरचा मारा करतोय. स्ट्राईक रोटेट करतो देवा. पुन्हा एकदा चेंडू मोठा फटका. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू खाली क्षेत्ररक्षक प्रकाश बघत. यस वेल जज कॅच. अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल त्याच्या माध्यमातून कॅरी केला जातोय. बिग विकेट. बडी सफलता या पर प्राप्त करतो गेंदबाज विश्वास पाटील. बिग विकेट बडी सफलता या प्राप्त करतो गेंदबाज विश्वास पाटील. नेक्स्ट बॅट्समन येतो. बॅटल येतोय बाळा. या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ज्या दानशूर दात्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला केलं मोलाचं सहकार्य, त्या सर्व दानशूर दात्यांचं मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने खास करून या स्पर्धेचे प्रणेते गणेशदादा केनी यांच्या वतीने खऱ्या अर्थानं मनापासून कौतुक करतोय. नेक्स्ट बॅट्समन बाळा. चला गोलंदाज आपण देखील थोडंसं वेल कमी घ्या प्लीज. लेफ्ट हँड राऊंडचा मारा. या ठिकाणी मात्र चेंडू बॅटची आउटसाइड एज घेतोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करेल. नॉन स्टॉपला चेंडू जातोय. यस 2 षटकांना बीट करून चेंडू जातोय सीमारच्या बाहेर चौकार. तशा चांगल्या चेंडूची फेक झाली होती, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये निश्चित थोडासा आपण स्पर्श पाहिला. आउटसाइड एज घेऊन चेंडू मात्र स्टँडच्या मागे गेला. आउटफील्ड एक दमदार आणि येतोय शानदार चौकार. चौकारने संघात धावसंख्या देखील 4 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 6. लाईव्ह चालू आहे ना. नाही नाही हो वरला बाद द्या. अक्रॉस लाईन थोडंसं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करताना फलंदाज बाळा याला. खऱ्या हाताने फटका मारण्यासाठी तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग आणि तुमची नजर या गोष्टी अत्यंत फार महत्त्वाच्या असतात. जागेवरून चेंडू थोडासा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करताना फलंदाज मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला नव्हता फलंदाजाला. या ठिकाणी मात्र अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका. ताकदीपेक्षा खऱ्या अर्थानं युक्तीचा अतिशय वापर आणि चेंडू मात्र जातोय. सीमारच्या बाहेर चौकार. 2 क्षेत्ररक्षण बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणार. अतिशय चांगला चौकार आला पुन्हा एकदा बाळाच्या बॅट मधून. लक फॅक्टर नशिबाचा चौकार. या चौकानं संघाची धावसंख्या 4 ने पुढे धावसंख्या होती ती 10. षटक क्रमांक पहिलं संपतं. विजयाचं लक्ष्य 47 धावांचं. प्रति ओव्हरचा आपण विचारले साधारणतः 11.75 11 ते 12 धावांची गरज आहे. भिवंडी प्रीमियर लीग न्यू 40+ आयोजित अध्यक्ष चषक 2024 थरार. षटक क्रमांक पहिला संपत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 10
दुसऱ्या षटकाला परमभूत वैयक्तिक पला सांघिक दुसरं गोलंदाज येतो प्रदीप पाटील. एक संघातील सर्वात महत्वाचं ट्रम्प कार्ड गोलंदाज. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. फलंदाज हरिदास थोडासा ऑन द खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला होता. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक करताना गोलंदाज प्रदीप पाटील. पहिला चेंडू त्याच्या माध्यमातून डॉट. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज प्रदीप पाटील. आता मात्र ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका आहे. चेंडू जाईल का? वन बाउन्स. बघूया एक्झॅक्ट चेंडू देखील कुठे ट्रॅव्हल झालाय. अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. आउट ऑफ पार्क. सीमारेषा बाहेर जाणारा नेत्रदीपक षटकार आणि खऱ्या अर्थांच्या फटक्याची नितांत गरज. तो फटका याच्या बॅटमधून आला. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. चेंडू होतोय सीमारेषे बाहेर शुमंतर. या साधाव्याने संघाची धावसंख्या साने पुढे सकते. धावसंख्या होती 16. 47 धावांचं लक्ष. आज मीर स्पोर्ट्स भरुडी संघाचे समर्थक देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे आणि खास करून त्यामध्ये आमचे विकी मडवी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. विकीजी आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. विकीजी मडवी मीर स्पोर्ट्स भरुडी संघाचे खंदे समर्थक आहेत. षटक क्रमांक वेलकम विकासजी मुकादम स्वयंभू पायगाव या संघाचे एक अष्टपैलू असे खेळाडू. जितू गवळी यांचं मी निश्चित कौतुक करेन कारण की स्पर्धा संपन्न होण्यामध्ये तुमचा देखील सिंहाचा वाटा आहे. स्वयंभू पायगाव संघाचे करता धरता चेंडूला थोडंसं ऑन द केळीचा प्रयत्न. एक्सप्रेस डिलिव्हरी वेगवान चेंडू परिपूर्ण बीट करतो फलंदाजाला. निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा गोलंदाज थोडंसं कमबॅक करतोय. षटकार खाल्यानंतर गोलंदाज अतिशय अप्रतिम उत्कृष्ट पद्धतीने गोलंदाजी हाताळताना प्रदीप पाटील. आता मात्र चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधताना होता हरियाला. षटकार मारल्यानंतर हरी देखील थोडासा बॅकफुटला आपण पाहतोय. साजेची कामगिरी पहिल्या 2 चेंडूमधून त्याला करता आली नाहीये. आता मात्र ऑन साईडचा अतिशय चांगला फटका. ऑन दी कार्पेट चेंडू देतो डीप लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा आत्मघात की प्रयत्न आणि प्रयत्नामधून असफल होते फलंदाज. हरियाला मैदान सोडावं लागेल. फलंदाज होतो धावचित बाद. यानंतर बिग मॅच. कडा संघर्ष कडा मुकाबला काटो की टक्कर. मार्कंडे कारिवली विपक्ष ज्वाली कामतघर. नेक्स्ट बॅट्समन हर्षल येतोय. बघा हर्षल याच्याकडे देखील चांगली क्षमता आहे. उत्तम फलंदाज आहे. नेहमीच एक आक्रमक खेळ खऱ्या अर्थाने त्याच्या बॅटमधून पण आतापर्यंत पाहिलेला आहे. एक संघाला देखील नितांत गरज आहे मोठ्या फटक्यांची. ते फटके हर्षल याच्या बॅटमधून येतील का? गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. मार्गस्थ पंचांना क्रॉस करतो. रॅटम ओरचा मारा करताना गोलंदाज प्रदीप पाटील. डावखुरा फलंदाज ने बॅट्समन ने बॅटल. चेंडूला सुंदर स्क्वेअरचा फटका आपण पाहतो. चेंडू पॉइंटला जातोय. क्षेत्ररक्षक खाली आहे. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. पहिला चेंडू पेस करताना हर्षलच्या बॅटमधून येतो चौकार. चौकारनं स्वतःचा कोण ओपन केला. संघात धावसंख्या देखील 4 धावांनी पुढे सरकली. धावसंख्या होती ती 21-21. षटक क्रमांक दुसरा संपत 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 21. स्वयंभू पायगाव संघ देखील मोठ्या ताकदीनिशी या ठिकाणी उपस्थित झाले. संघाचा कॅप्टन अँड अदर्स टीम तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. खास करून
जितूजी गवळी, तुमचं मनापासून कौतुक करेन, कारण की स्पर्धा संपन्न होण्यामध्ये तुमचा देखील सिंहाचा वाटा आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 21. अजूनही उर्वरित 12 चेंडूमध्ये आमचे गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम आम्हापर्यंत माहिती पोहोचवतात. किती पाहिजे? 26 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रतिवर्ष आपण जर विचार केला तर 13 धावांची सरासरी. निश्चित सामन्यामध्ये कमबॅक बॅच असेल तर मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. प्रत्येक ओव्हरमधून एक मोठा फटका आवश्यक आहे. टॉस झाले ना. तिसऱ्या षटकाला परंपरे वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड वेगवान गोलंदाज राजू पाटील. राजू भगत आहे का? नाही त्याच्या आता त्याचा आता माझे नंबर त्याचा चला प्लीज थोडस वेळेच्या संदर्भात सहकार्य. राजू भगत येतोय नेक्स्ट न्यू गोलंदाज. चेंडू बॅटची आउटसाइड एज घेतोय. नॉनस्टॉपला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक मात्र दक्ष आहे. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून महत्वाचा फलंदाज होतो धावचित बाद बाळा. मार्कंडे दिली का? आमचं बी लिहून ठेवा. चला प्लीज थोडस वेळेच्या संदर्भात सहकार्य करा. नेक्स्ट बॅट्समन किशोर येतोय. बघा किशोर याच्याकडे देखील चांगली क्षमता आहे. उत्तम फलंदाज आहे. नेहमीच खऱ्या अर्थाने त्याच्या बॅटमधून देखील आपण आक्रमक खेळ पाहतोय. राजू भगत याचा पहिला चेंडू पेस करताना ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये थोडासा आपण स्पर्श पाहिला. आउटसाइड एज घेऊन चेंडू एस्ट्यांच्या मागे गेला आणि दुसरी धाव घेताना महत्वाचा फलंदाज बाळाची खेळी मात्र संपुष्टात आली. एक धाव कंप्लीट झाली. एका धावेने संघाची धावसंख्या 22. चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न मिस होतोय. फलंदाज बीट होतोय. एसटी रक्षक 22 रूपाने एक धाव कंप्लीट. धावावेत कशा धावा येणं फार गरजेचं असतं. धावसंख्या 23. अजूनही 24 धावांची गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारे 10 चेंडू विजयासाठी 24 धावांची गरज. दोन्ही संघात एक समान संधी. 50-50 चान्स आहेत. अजून या सामन्याचं पिक्चर क्लिअर नाही की कुठला संघ या सामन्यामधून आपला विजय संपादित करेल. भरोडी की पूर्णा की भरोडी. ॲक्रोस लाईन ऑन साइडचा अतिशय चांगला फटका सजला. चेंडू तो शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक दक्ष आहे. प्रकाश मात्र या ठिकाणी एकच धाव कंप्लीट झाली. धावसंख्या एकने पुरस्कार 24. येणारे चेंडू असतील न विजयासाठी 23 ची गरज. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी 23 धावांची गरज. एक दोन स्थितीमध्ये आपण सामना पाहतोय. 50-50 दोन्ही संघांना एक समान संधी आहे. अजून या सामन्याचं पिक्चर क्लिअर नाही. कुठला संघ या सामन्यामधून आपला विजय संपादित करेल. एका बाजूला भरोडी तर दुसऱ्या बाजूला पूर्णा की भरोडी की पूर्णा. पुन्हा एकदा गोलंदाज राजू भगत. चेंडूला ॲक्रोस लाईन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता चेंडू जातो. बॅटची आउटसाइड एज घेऊन शॉर्ट थर्डमॅनला इनफिल्ड मधून चांगलं
पंचांचा लेग बाईटचा इशारा. चेंडू मला वाटतं पायाला चाटून जातोय. एकच धाव. येणारे चेंडू 8 विजयासाठी 22 धावांची गरज. बघा पूर्ण संघाला अजूनही संधी आहे. 2 मोठे फटके तुम्हाला या सामन्यामधून कमबॅक करून देतील. 2 मोठे फटके या सामन्यामध्ये रंगत चुरस निर्माण करतील. गोलंदाज पुन्हा एकदा राजू भगत, एक्सप्रेस डिलिव्हरीचा गोलंदाज, वेगवान गोलंदाज. मिरस्पोर्ट भरुडे संघाचा सुपर डुपर असा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज मारतो. पंचांना क्रॉस करतो. राईट आर्म राऊंडचा मारा. स्ट्राईक रोटेट करतो. डाफोरा फलंदाज हर्षल. बघा हर्षल याच्याकडे देखील चांगली क्षमता आहे. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. मी अगोदरच म्हटलं एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू. वेगवान गोलंदाज आहे. कमालीची गोलंदाजी राजू भगत याच्या माध्यमातून आपण पाहतोय. आता मात्र पूर्ण संघ थोडासा बॅकफुटवर. आता मात्र चेंडूवर मोठा फाटका आहे. बघूया चेंडू देखील एक्झॅक्ट कुठे ट्रॅव्हल होतोय. यस या ठिकाणी मात्र झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद. सचिन याच्याकडनं थोडीशी चूक झालेली आहे. 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी संघ धावसंख्या 2 पुढे सकते. धावसंख्या होते ती 27. 20 धावांची गरज आहे. बघा ठरवा द्यायच्या करा द्या. आता ते सांग ना कवरे बाकी. चला वेल कमी घ्या. तुमचा खपणे पण आमचा खपते डिझेल. आता मात्र शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर येणारे 7 चेंडू विजयासाठी 20 धावांची गरज. पहिला दुसरा चेंडू निश्चित स्पर्धेतला निर्णायक. गोलंदाज पुणे संघातील सर्वात महत्वाचा गोलंदाज. संघातील सर्वात महत्वाचा गोलंदाज. पहिला दुसरा चेंडू निश्चित दोन्ही संघासाठी निर्णायक आहे. सध्या अद्यव स्थिती आहे. सामना थोडासा झुकलाय मिरस्पोर्ट भरुडी संघाच्या बाजूने. सहा चेंडू 20 धावांची गरज. 27 धावांचं टार्गेट. 18 चेंडू मध्ये झाल्या 27. येणारे 6 चेंडू विजयासाठी 20 धावांची गरज. चेंडूला बिग हिट मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. परिपुढे बीट होताना फलंदाज. येणारे 5 चेंडू विजयासाठी 20 धावांची गरज. म्हणजे प्रत्येक चेंडूवर 1 चौकार. मिशन थोडसा इम्पॉसिबल होत चाललेले आहे. आव्हान कठीण होत चाललेल पूर्ण संघासाठी. आता मात्र चेंडूवर मोठा फटका आहे. बघूया एक्झॅक्ट चेंडू देखील कुठे ट्रॅव्हल होते. या ठिकाणी मात्र झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद. जीवदानाचा परिपूर्ण फायदा घेईल का किशोर? पलटवार करेल का? येणारे चेंडू 4 विजयासाठी 18 धावांची गरज. 3 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. मात्र सध्या सामना झुकलाय मिरस्पोर्ट भरुडी संघाच्या बाजूने. गोलंदाज चेंज ऑफ पेस परिवर्तन निश्चित आपण पाहिलं आणि 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र शेखर चेंडू बीट करतोय.
कदाचित आपण चेंडूपर्यंत येण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित अडवला गेला असता. मात्र क्रिकेटमधून जर आणि तरला महत्वाचं स्थान नसतं. चेंडू मात्र एका टप्प्याने क्षेत्ररक्षणाला बीट करतोय. चेंडू जातो सीमारेच्या बाहेर, चौकार येतोय. समीकरण देखील बदलते. येणारे चेंडू असतील 3 आणि विजयासाठी 14 धावांची गरज. हा चौकार देखील फार महत्वाचा आहे. या स्पर्धेचा टर्निंग पॉईंट ठरेल का? चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. पराभवाच्या खेळामध्ये गौदी पूर्ण आणि विजयाच्या उंबरठ्यावर मिर स्पोर्ट्स भरोडी. आता मात्र पूर्णा संघाचा पराभव वाटल. काळ्या दगडावरची. आता चला यानंतर ज्या संघाकडं क्षेत्ररक्षण आहे त्या संघाला विनंती असेल की लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. हार्डलक गावदेवी पूर्णा अँड गुड लक मिर स्पोर्ट्स भरोडी. विजयाचा शिल्पकार कोण? बोला. नो डाऊट सामन्यामधून अतिशय प्रथम उत्कृष्ट फलंदाजी आपण पाहिली. कमी चेंडूमधून जास्त धावा. या स्पर्धेचा ठरतो फिनिशर.